सर्वांना खूप खूप नमस्कार. माझ्या इंडियन मॉम्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आपणच थंबनेलवरून पाहिलं असेल की आज आपण काय बनवणार आहोत. तर आज आपण बनवणार आहोत पनीरची भाजी, जी दिसेल धावा स्टाईलने, पण बनवायला खूपच सोपी आहे. चला तर मग आपण बनवूया पनीरची भाजी. तर त्यासाठी आपण 3-4 कांदे, एक टोमॅटो आणि लसणाच्या 7-8 पाकळ्या. तर ते छान आपण म्हणजे कढईमध्ये तेल टाकूया, त्यामध्ये ते परतायला ठेवूया. ठीक आहे, छान परतून द्यायचं. ठीक आहे, मग गार करायला ठेवायचं. त्यानंतर आपल्याला जे मसाले लागतात ते घेऊया. अंबारीचा कांदा, लसूण मसाला, हळद आणि धना पावडर आणि पनीर, मटर आणि कस्तुरी मेथी आणि रेडीमेड पनीर टिक्का मसाला. चला तर भाजी करूया. कढईत तेल गरम करूया. त्यामध्ये जे मसाले घेतले आहेत आपण, ते आपण त्यामध्ये टाकूया. आता आपण हे सर्व जे मसाले आहेत ना, ते आपण कढईत टाकूया आणि छान परतून घेऊया. मसाले छान परतल्यानंतर आपण जी ग्रेव्ही बनवली आहे ना, कांदा लसूण आणि टोमॅटोची, ती ग्रेव्ही त्यामध्ये टाकूया आणि ते पण छान परतून घ्यायचं. परतून एवढं घ्यायचं की त्याचं तेल असं वरती दिसलं पाहिजे. एवढं छान परतून घ्यायचं. गॅस फास्ट करायचा नाही, नाहीतर मसाले जळून जातात. जसे आपण मसाले परतू ना, तसं त्याला छान कलर येत जातो. त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर पुन्हा परतून घ्यायचं. पहा, आपला जो मसाला आहे, ग्रेव्ही आहे, त्याला छान कलर आलेला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये घालूया चिरलेलं पनीर आणि मटर आणि तेही छान परतून घेऊया. मटर आणि पनीर जे आहे ना, छान परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जेवढी पातळ भाजी, जेवढी थिकनेस हवा आहे, त्यानुसार त्यामध्ये पाणी घालूया. पाणी घातल्यानंतर त्याला छान उकळी येऊन थोडा वेळ ते झाकण ठेवून शिजायला ठेवूया. शिजल्यानंतर झाकण काढून त्यामध्ये कस्तुरी मेथी आहे ना, ती वरून टाकून द्यायची त्याच्यामध्ये. भाजी एक नंबर, कलर छान होतो, छान दिसते आणि त्याच्यापेक्षाही छान म्हणजे खायला एवढी टेस्टी लागते ना भाजी. तुम्ही खरंच करून पहा. भाजी आवडली असेल, माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पहा भाजीला किती छान कलर आला आहे आणि भाजी करून पहा. मी व्हिडिओ इथं स्टॉप करते. आपला दिवस शुभ जाओ.